मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा आहे राज्यसेवा 2021 चा. आता यामध्ये काय विचारलंय पहा. जर पाण्याची घनता 1000 केजी पर मीटर क्यूब असेल आणि तांब्याची घनता 8.9 इंटू 10³ केजी पर मीटर क्यूब असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती. तर आता मित्रांनो लक्षात घ्या, सापेक्ष घनता म्हणजेच काय रे, रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे इथे आपल्याला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. मग रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा सापेक्ष घनता काढण्याचा फॉर्म्युला काय असतो, तर रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस. आता इथे सबस्टन्सेस कोण आहे, आपला कॉपर म्हणजे तांबे. मग तांब्याची घनता दिलेली आहे प्लस आपण आपला काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर. मग पाण्याची घनता पण दिलेली आहे. मग लक्षात घ्या, रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्सेस अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, दोनही डेन्सिटी आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याकडे कॉपरची डेन्सिटी म्हणजे सबस्टन्सची डेन्सिटी किती दिलेली आहे, 8.9 इंटू 10³ केजी पर मीटर क्यूब. आणि देन आपल्या वॉटरची घनता किती दिलेली आहे, म्हणजे पाण्याची घनता दिलेली आहे ती किती आहे, 1000 केजी पर मीटर क्यूब. आता मित्रांनो इथे दोन्ही आपले एकक म्हणजे दोन्ही युनिट सेम आहेत. सो आपण या दोघांना कट करूयात. देन आपण या 1000चं कन्व्हर्जन आपण 10³ मध्ये कन्वर्ट करूयात. सो आपल्याला काय भेटेल, 8.9 इंटू 10³ अपॉन 1 इंटू 10³ आता मित्रांनो इथे 10³ काय होते, आपल्याकडे कट होतील आणि शेवटी शिल्लक किती राहतील आपल्याकडे, 8.9. म्हणजे आपली सापेक्ष घनता किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी किती आली, 8.9. सो आता इथे आपला आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर 1.